समतोल आहारात भाज्यांचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे वर्षभर पालेभाज्या आणि फळभाज्या खाल्ल्याच पाहिजेत. पण पावसाळ्यात निसर्गतः काही रानभाज्या उपलब्ध होतात. त्यांचे औषधी गुणधर्म महत्त्वाचे आहेतच, पण रानभाज्यांपासून शरीराला आवश्यक अनेक पौष्टिक घटक मिळतात. केवळ पुरेशी माहिती नसल्यानं रानभाज्यांचा आहारात फारसा वापर केला जात नाही. वास्तविक पावसाळ्यात उपलब्ध होणाऱ्या या रानभाज्या म्हणजे निसर्गानं दिलेलं टॉनिक आहे. अशा दुर्लक्षित रानभाज्यांची माहिती सर्वांना व्हावी यासाठी बी न्यूज सादर करत आहे विशेष वृत्तमालिका आरोग्यदायी रानभाज्या. पावसाळ्याच्या दिवसात जंगलं हिरवाईनं बहरतात. अगदी घराच्या अंगणात सुद्धा हिरव्यागार दुर्वा उगवतात. दरवर्षी पावसाळ्यात काही ठराविक रानभाज्या आपोआप वाढतात. करवंद, जांभूळ, फणस हा जसा उन्हाळ्यातील रानमेवा आहे, तसंच पावसाळ्यात उगवणाऱ्या रानभाज्या म्हणजे निसर्गानं माणसाला दिलेला सकस आहाराचा ठेवा आहे. सध्या अनेक चविष्ट, आरोग्यदायी, औषधी अशा रानभाज्यांना बहर आलाय. फक्त अनेकांना या रानभाज्या माहीतच नाहीत. पण अजूनही डोंगराळ, दुर्गम वस्तीतील नागरिक तसंच आदिवासी बांधव या रानभाज्यांचा पारंपरिक अन्न म्हणून वापर करतात. घरातील आजी आजोबांना कदाचित या रानभाज्यांचं महत्त्व माहीत असेल, पण आपण अजूनही रासायनिक खतं टाकून पिकवलेल्या भाज्या खात असतो. नैसर्गिकरित्या उगवून आलेल्या रानभाज्यांमध्ये औषधी गुणधर्म तर आहेतच, शिवाय त्यांच्यामध्ये आरोग्यदायी जीवनसत्व सुद्धा असतात. त्यामुळे निसर्गमित्रसारख्या संस्थेनं रानभाज्यांच्या प्रचारासाठी गेल्या अनेक वर्षांपासून चळवळ सुरू केली आहे. आज आपण नाल या भाजीची माहिती घेणार आहोत. प्रामुख्यानं पश्चिम घाट आणि कोकण परिसरात नाल ही वनस्पती पठारावर वाढते. या वनस्पतीच्या अनेक प्रजाती आहेत, पण त्यातील 2 प्रजातींचा रानभाजी म्हणून वापर केला जातो. ही वनस्पती रोपवर्गीय असून जमिनीवर सरपटत पसरत वाढते. त्याचं खोड नाजूक असून त्याची पानं संयुक्त आणि एकाड एक असतात, तर फुलं निळसर जांभळी आणि पानांच्या बेचक्यातून तयार होतात. मूत्रजन्य व्याधींवर नाल उपयोगी पडते. ही भाजी थंड गुणांची असून तिच्या सेवनानं शौचाला साफ होतं. नाल भाजीची पानं खुडून स्वच्छ धुवून नेहमीच्या पद्धतीनं फोडणी देऊन भाजी बनवली जाते. खायला अत्यंत रुचकर आणि भरपूर औषधी गुणधर्म यामुळं नालाची भाजी पावसाळ्यात एकदा तरी खायलाच हवी. बी न्यूजसाठी कॅमेरामन सुनील ठाणेकरसह विजय कुंभार.